आम्ही आज गप्पा मारणार आहोत भारतीय संघाचा पुढचा प्रशिक्षक कोण असावा या विषयावरती। म्हणजे अमोल, सुरुवात तुझ्यापासून करतो की याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय, राहुल द्रविड T20 वर्ल्ड कप नंतर भारताचा प्रशिक्षक नसणार आहे? 100% म्हणते। येस, तर आत्ता चर्चेत नावं कुठली आहेत पुढच्या प्रशिक्षक पदासाठी? तर अशी बातमी आहे की गौतम गंभीरला BCCIने अप्रोच केला आहे। अर्थात स्टीफन फ्लेमिंगचं नाव येणार, कारण चेन्नई सुपर किंग्स आणि साठी त्यांनी गेली काय आता 15 वर्ष जी कामगिरी करून दाखवली। आणि तिसरं नाव आहे जस्टिन लँगर, ज्याला आपण ऑस्ट्रेलियाचा कोच म्हणून ओळख। माझ्या अंदाजे झहीर खान ला वी कॅन रोप इन। त्याच्या मुंबई इंडियन्ससोबत आपण बघितलं आहे, तो सक्सेसफुली त्यांनी हँडल केलेला। माझ्या माहितीप्रमाणे तो डायरेक्टर ऑफ क्रिकेट होता मुंबई इंडियन्ससाठी। मागच्या वेळेला द्रविड NCA अकॅडमीचा होता, मग तो कोच झाला। तेव्हा त्याच्यानंतर अशी हवा होती की लक्ष्मणच कोच होणार। त्याच्यानंतर असं झालं की लक्ष्मणसाठीच ती जागा आहे, मग आता लक्ष्मणचं नाव का नाही येते? उलट मी आनंदी आहे की जास्त मोठी जर एखादा जर कोच अप्लाय करण्यासाठी इच्छुक आहे, पद घेण्यासाठी इच्छुक आहे, तर त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे। त्याला जुन्या खेळाडूंसोबत काम करायचं आहे, त्यांना योग्य प्रकारे फेअरवेल द्यायचं आहे, नवीन खेळाडूंचा संघ व्यवस्थित बनवायचा आहे। म्हणजे ही एक दोन्ही बाजूने बघू शकतो, हे चॅलेंजही तितकं आहे आणि एखाद्यासाठी ती ऑपॉर्च्युनिटी। हॅलो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा स्पोर्ट्स कट्टावरती। आज एक स्पोर्ट्स कट्टाचा वेगळा कट्टा जमवलेला आहे। द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर पुण्यात आहेत, त्यानिमित्ताने आपल्याकडे कोण कोण आलेलं आहे? पराग मोगले आहेत, ज्याला समस्त ट्विटर जगतामध्ये एक क्रिकेट वेळा म्हणून ओळखलं जातं, श्रेयस अय्यरचा निस्सीम चाहता। आणि आपल्याबरोबरचे दोघं जण आहेत, निनाद इंदापूरकर आणि गौरव राव, जे दोघंही आपल्याकडे टेनिसबद्दल बोलायला आलेले आहेत। आणि मी अमोल कोखले, आणि आम्ही आज गप्पा मारणार आहोत भारतीय संघाचा पुढचा प्रशिक्षक कोण असावा या विषयावरती। म्हणजे अमोल, सुरुवात तुझ्यापासून करतो की याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय, राहुल द्रविड T20 वर्ल्ड कप नंतर भारताचा प्रशिक्षक नसणार आहे? 100% म्हणते। राहुल द्रविड, किंबहुना राहुल द्रविड थोडासा नाराज होता BCCI ॲडमिनिस्ट्रेशनवर की ज्या पद्धतीने BCCIचे सचिव म्हणले की त्यांना जर इच्छा असेल तर त्यांना परत अप्लाय करता येईल। तर राहुल द्रविडनी त्यांना इंग्लंड मालिका चालू असताना सांगितलं होतं की इथून पुढे नाही, थँक्यू व्हेरी मच, लवकरात लवकर पुढची प्रोसिजर सुरू करा म्हणून तुम्हाला वेळेत सांगतोय। पण ते काही झालं नाही, कारण काही असो, तुम्ही गेस करू शकता। त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की राहुल द्रविड नक्की कार्यकाळ होपफुली 28-29 जूनपर्यंत टिकेल, पण जून महिन्यात कधी ना कधीतरी राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपणार आहे। आणि नवीन कोचचं टेन्युअर 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027, म्हणजे आम्ही जेव्हा ठरवू 2027 वर्ल्ड कपची तारीख, तोपर्यंत नक्की राहणार आहे। त्यामुळे 25 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, 25 सालची होपफुली WTC मध्ये फायनलला पोचणं, आणि 26 सालचा T20 वर्ल्ड कप जो भारतात आहे, एक गेला, दुसरा तरी भारतातला यावा अशी पुन्हा एकदा इच्छा असेल तुम्हा सगळ्यांची, आणि 27चा ODI वर्ल्ड कप, ह्या सर्व आणि 27ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुद्धा, एवढं सगळं नवीन प्रशिक्षकाला त्याच्या खांद्यांवर मोठा भार असणार आहे तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षांचा। त्याच्यामुळे गंमत आहे। येस, म्हणजे तू एका ह्याच्यात सांगून टाकलेलं आहेस की भारतासाठी काही दोन वेगळ्या फॉर्मॅटसाठी वेगळे प्रशिक्षक नसणार आहेत, BCCIनेच सांगितलंय। येस, अर्थात म्हणजे जे आपल्यापैकी, खरं सांगा तुमच्या तिघांपैकी कोणी अप्लाय केलं BCCIच्या कोचसाठी? नाही, आम्ही तर तिघांपैकी कोणी अप्लाय केलं नाही, पण आमचे एक जवळचे ट्विटरवरचे मित्र आहेत, त्यांनी नक्की अप्लाय केलं। तर हा व्हिडिओ येईल तोपर्यंत कदाचित डेडलाईन जस्ट संपत असेल किंवा संपायची असेल, पण तरी जर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही जर वाटतं तुम्हाला की तुमच्याकडे 30 कसोटी, 50 एकदिवसीय सामने, 3 वर्षाचा अनुभव वगैरे जर काही असेल तुमच्याकडे, आणि नसेल तरी पण तुम्ही लिहू शकता। येस, तर आत्ता चर्चेत नावं कुठली आहेत पुढच्या प्रशिक्षक पदासाठी? तर अशी बातमी आहे की गौतम गंभीरला BCCIने अप्रोच केला आहे। अर्थात स्टीफन फ्लेमिंगचं नाव येणार, कारण चेन्नई सुपर किंग्स आणि साठी त्यांनी गेली काय आता 15 वर्ष जी कामगिरी करून दाखवली। आणि तिसरं नाव आहे जस्टिन लँगर, ज्याला आपण ऑस्ट्रेलियाचा कोच म्हणून ओळखतो। आणि द टेस्ट नावाची जर का सिरीज तुम्ही बघितली असेल तर त्याच्यातही तुम्हाला जस्टिन लँगर काय आहे ह्याच्यावरती। तर गौरव, तुला काय वाटतं की बाबा भारतीय संघाचा पुढचा प्रशिक्षक भारतीय असावा का परदेशी असावा?
माझ्यानुसार तर भारतीयच असावा. पण आत्ता जे चर्चित नाव आहे गौतम गंभीर, मला वाटतं त्याचा कार्यकाळ जर आपण बघितला तर त्यांनी मेंटरशिप जास्त करून केलेली आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आत्ता तो करतो आहे त्याचा स्टेंट. त्याच्या अगोदर LSGसाठी केला होता. तर फ्रॉम T20 पर्स्पेक्टिव्ह त्याचं जे नॉलेज आहे किंवा तो जे स्किल सेट आणतो ते एक वेगळंच आहे. आणि ते समीकरण बघायला मला वाटतं आपले इंडियाचे खूप लोक आत्ता त्याच्या मागे अपील करत आहेत की गौतम गंभीर ॲज अ कोच म्हणून यावा. पण आय गेस त्याला अजून बॅकिंग लागेल डोमेस्टिक क्रिकेटचं कोचिंग स्टाईलची. तर माझ्या माहितीप्रमाणे फार अर्ली स्टेजेस असतील गौतम गंभीर ॲज अ कोच बघण्याचे. तू जर म्हणतोयस की भारतीय प्रशिक्षक असावा पण गौतम गंभीर नको, तर दुसरा नाव तुझ्या डोळ्यासमोर कुठलं येतं? माझ्या अंदाजे झहीर खान ला वी कॅन रोप इन. त्याचं मुंबई इंडियन्ससोबत आपण बघितलं आहे. तो सक्सेसफुली त्यांनी हँडल केलेला. माझ्या माहितीप्रमाणे तो डायरेक्टर ऑफ क्रिकेट होता मुंबई इंडियन्ससाठी. आणि बिईंग अ सक्सेसफुल बॉलर आपण त्याला बॉलिंगचं सचिन तेंडुलकर म्हणायचो. सो फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह झहीर खान वुड बी अ राईट चॉईस, अ सेफ बेट. निनाद? मला असं वाटतं की स्टीफन फ्लेमिंगकडे ते जायला पाहिजेत. मला असं नाही वाटत की त्यांनी इंडियन कोच करायला पाहिजे. मागचे अनेक 2-3 इंडियन कोचेस झालेत आपले. अनिल कुंबळे असतील, त्याच्यानंतर रवी शास्त्री किंवा राहुल द्रविड. त्याच्यापेक्षा ते फॉरेन कोचेसकडे गेले तर बेटर राहील. आणि स्टीफन फ्लेमिंगकडे एक्सपिरियन्स आहे त्याला. आणि त्याच्याकडे एक चांगली आहे की त्याला ह्युमन रिसोर्सेस कसे वापरायचे ते माहिती आहेत. कमी रिसोर्सेसमध्ये तो जास्त रिझल्ट्स देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी फ्लेमिंगकडे जावं असं मला फार वाटतं यावेळेला. तर पराग, आत्ता 2 नावं चर्चेत आली. एक झहीर खान आलं, एक स्टीफन फ्लेमिंग आलं. पण तू कोलकाता नाईट रायडर्सचा खूप मोठा चाहता आहेस, त्यामुळे अर्थातच तू गौतम गंभीरच्या नावाचा तेवढाच सिरियसली विचार करशील. पण तुला झहीर खानही तेवढाच आवडतो. तर तुला जर सांगितलं की बाबा निवड करायची आहे, तर तुला कोच म्हणून कोण जास्ती सेफ बेट वाटतो, झहीर खान का गौतम गंभीर? तुम्ही सांगितल्याप्रमाणेच दोघेही खेळाडू आणि विशेषतः खेळाडूपेक्षा त्यांचे जे क्रिकेट बद्दलचा जो त्यांचा एक गेम अवेअरनेस ज्याची स्तुती केली जाते, त्या दोन्ही गोष्टी मला प्रचंड आवडतात त्यांच्या. आणि दोघांपैकी जर एकच हेड कोच तिन्ही फॉर्मॅटमध्ये आणि लॉंग टर्ममध्ये बघत असेल तर माझ्यासाठी तो पहिला पर्याय झहीर खान असेल. पण जर काही कारणाने झहीर खान जर अप्लाय केलं नसेल किंवा त्याची इच्छा नसेल, BCCIकडून त्याला तशी मनधरणी केली नसेल आणि गौतम गंभीरकडे जात असेल तरी मला काही हरकत नाही. या दोनपैकी कुठलाही हेड कोच झाला तरी माझ्या मते त्या दोघांकडे ती निश्चित क्षमता आहे. झहीर खानची जितकी स्तुती म्हणजे महेंद्रसिंग धोनी हा फार कमी वेळा खेळाडूंची स्तुती करण्यासाठी ओळखला जातो, तेही पोस्ट मॅचमध्ये. आणि त्यात तो झहीर खानची मोठ्या प्रमाणात स्तुती करत होता. आणि गंभीरने ॲज अ कॅप्टन म्हणून आणि LSGचा मेंटॉर म्हणून 2 वर्ष LSGकडे होता, तेव्हा दोन्ही वर्ष ते क्वालिफाय झाले. KL राहुलच्यामध्ये सीझनमध्येच तो इंजरी झाला होता तरी. KKRकडे तो पुन्हा आला. यावर्षी KKR टेबल टॉपर्स आहेत. LSG पुन्हा आता क्वालिफाय झालेली नाही. म्हणजे कोच किंवा मेंटॉरवरतूनच संघ यशस्वी होतं असंही नाही, पण काही प्रमाणात तरी त्यात तथ्य मानायलाच हवं ना की गंभीर प्रत्येक वेळी ते यश देतो संघाला. येस, म्हणजे आत्ता चर्चेत 4 नावं बेसिक आलेली आहेत. गौतम गंभीर, झहीर खान, स्टीफन फ्लेमिंग 3 झाली. पण राहुल द्रविडचा जो कार्यकाळ होता तो तू कसा ॲनालाइज करतोस आणि पुढच्या भारतीय संघाकडे काय गुण असावेत किंवा त्याच्याकडे कशा कॅन्डिडेटकडे जावं असं तुला वाटतंय? राहुल द्रविड खूप लोकांना वाईट वाटेल, विशेषतः आदित्य जोशीला. तुम्हीच लोकांनीच वर्ल्ड कपच्या वेळेसच तुम्ही फायनल नंतर काही तासांमध्ये एपिसोड तुम्ही रिलीज केला होता की राहुल द्रविड का पुढचा कोच नसावा. राहुल द्रविड पुढचा कोच नसणार आहे ठीक आहे, पण माझं म्हणणं आहे राहुल द्रविड हे सपशेल फेल्युअर वगैरे नव्हतं. कारण राहुल द्रविडनी सर्वात चांगली गोष्ट काय केली की राहुल द्रविडनी एक विजन क्रिएट करून त्या हिशोबाने एकत्र संघ म्हणून खेळले, जे आज भारतीय क्रिकेटमध्ये होत नाही. आणि त्याच्यामुळे भारत मोठ्या टुर्नामेंट जिंकत नाही असं माझं मत आहे. पण ते त्यांनी जवळजवळ संपूर्ण कार्यकाळ दुफळी संघात नव्हती राहुल द्रविड असताना. ही सर्वात मोठी गेम. म्हणजे आधीच्या संघांमध्ये होती का, तर होती. ओके, ती झाकली गेली का, काही वेळेस झाकली गेली, काही वेळेस बाहेर आली, म्हणजे एकदम चव्हाट्यावर आली. तर ते राहुल द्रविडच्या कार्यकाळात झालं नाही. ते सर्वात मोठं यश. सर्वात सपशेल फेल्युअर दक्षिण आफ्रिकेतली सिरीज हारली की फॉर अ चेंज भारत फेवरेट होता. तुम्ही तिकडनं विशेषतः म्हणाल सगळं काही केलं राहुलमुळे झालं, पण राहुल द्रविड इन्चार्ज होता.
त्याच्यामुळे कुठला तरी राहुल होता म्हणून झालं. हो बरोबर, त्याच्यामुळे ते फेल्युअर आहे. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की 2022 T20 भारत तसाही काही वर्ष मागे आणि दरवर्षी ट्रेंड बदलतो, गौरव थोडं जास्त सांगू शकतात आपल्याला. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओव्हरऑल राहुल द्रविडकडून जेवढ्या अपेक्षा होत्या, आज प्रॉब्लेम असा आहे भारतीय क्रिकेट फॅनला कुठलीही वर्ल्ड टुर्नामेंट आली की टायटल नसेल तर फेल्युअर अशी एक अपेक्षा झाली आहे. ती का झाली आहे मला माहिती नाही, कारण की शेवटचं टायटल जेव्हा होतं तेव्हा ना राहुल द्रविड कोच होता, ना रवी शास्त्री कोच होता, ना अनिल कुंबळे कोच होते, जे सगळ्यात, आणि ना गॅरी कर्स्टन होते. जे सगळ्यांना कन्व्हिनियंटली विसरलं जातं ते डंकन फ्लेचर कोच होते. त्याच्यामुळे कोचचा नक्की सहभाग किती असतो हाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो, पण दॅट्स अबाउट इट. येस, म्हणजे आत्ता तू जसं म्हटलास तसं 2003 म्हणजे तो जो वर्ल्ड कप होता तेव्हा जॉन राईट प्रशिक्षक होते. त्यानंतर इनफेमस स्टिंट जो होता ग्रेग चॅपलचा तो होता, गॅरी कर्स्टन आला, डंकन फ्लेचर आला, म्हणजे 4 परदेशी प्रशिक्षकांचा कार्यकाळ आपण बघितला. त्यानंतर अनिल कुंबळे, रवी शास्त्री डायरेक्टर ऑफ क्रिकेट, मग अनिल कुंबळे, परत रवी शास्त्री, आणि मग आता राहुल द्रविड, असे 3 भारतीय क्रिकेटच्या दिग्गज यांचाही कार्यकाळ बघितला. तर भारतीय संघाला कुठली प्रशिक्षण पद्धती सूट होते याच्याबद्दल तुझा काय अनालिसिस आहे गौरव? आपण जर एक पॅटर्न बघितला तर फॉरेन कोचेस हे जास्त त्यांचा इफेक्ट राहिला आहे. माइट बी पॉझिटिव्ह साईड ऑन ऑर द निगेटिव्ह साईड. आपण 2003, 2007, त्यानंतर 2011 हेही बघितलं आहे आणि 2015ही बघितलेलं. सो इन दॅट सेन्स ते जास्त स्किल सेट घेऊन येतात असं म्हणायला काही हरकत नाही. पण मला एक असं वाटतं एकंदरीत की आपण गौतम गंभीरकडे बघतो आहे एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तर गौतम गंभीरला मॅनेजमेंट हे इंडियन टीममध्ये जमणं हे फार म्हणजे काय म्हणतो फ्रँचायझी लेवलला एक वेगळं पडतं, पण ऑन अ इंडियन टीम म्हणजे इंडियन टीममध्ये हे वेगळं पडतं. बिकॉज तुमच्याकडे ऑलमोस्ट सगळी स्टार स्टडीड टीम आहे, त्याला मॅनेज करायला एक प्लेअर किंवा एक ॲज अ पर्सन म्हणून येणं हे गौतम गंभीरसाठी फार इट वुड बी व्हेरी चॅलेंजिंग. पण म्हणजे स्वतःचा इगो मॅनेज करून बाकीचा इगो मॅनेज करायचं आहे नाही, ते तर आहेच. पण मला असं वाटतं की तेव्हा मग रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं दे माइट नॉट फीचर इन हिज टीम. मला तरी एकंदरीत असं वाटतं. म्हणजे कॅप्टन श्रेयस अय्यर माइट बी. बोला सर बोला. विनोदाने चर्चा करण्यासाठी किंवा माझी स्वतःची तर फार इच्छा असेल श्रेयस कर्णधार असावा, पण प्रॅक्टिकली सध्या तरी ते इतर 2 फॉर्मॅट टेस्ट आणि T20मध्ये शक्य वाटत नाही. वन डेमध्ये यदा कदाचित काय भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा बदलत असतात. कदाचित श्रेयसचा नंबर लागला तर आनंदच आहे. आणि त्याने डोमेस्टिक क्रिकेट असो किंवा IPL असो वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. 2022च्या वेळी MSK प्रसाद यांनी एका मुलाखतीत उल्लेख केला होता की श्रेयस अय्यरकडे ते लॉंग टर्म कॅप्टन म्हणून बघत होते. त्यामुळे फार कमी एजमध्ये म्हणजे 21-22 वर्षामध्ये तो जवळजवळ 10 सिरीज इंडिया याचा कर्णधार होता आणि हे तत्कालीन चीफ सिलेक्टरचं मत आहे. येस, म्हणजे नीलाद नाही, मला अमोल कराडकरांनाच विचारायचं होतं की मागच्या वेळा द्रविड NCA अकॅडमीचा होता, मग तो कोच झाला, तेव्हा त्याच्यानंतर अशी हवा होती की लक्ष्मणच कोच होणार. त्याच्यानंतर असं झालं की लक्ष्मणसाठीच ती जागा आहे. मग आता लक्ष्मणचं नाव का नाही येते? माझ्या माहितीनुसार VVS लक्ष्मणला इंटरेस्ट नाही आहे. VVS लक्ष्मणचं म्हणणं आहे त्याची अपॉइंटमेंट 3 वर्षाची होती NCAची, म्हणजे 2023 सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत, आणि त्याच्यानंतर त्याला फुल टाईम इंडिया कोच रोलमध्ये आत्ता तरी इंटरेस्ट नाही आहे. जर बाकी कोणी मिळालं नाही आणि जर BCCIला तो प्रस्तुत ऑप्शन वाटला आणि जर त्याला घोड्यावर बसावं लागलं तर पर्याय नाही. कारण काय, मला ऑनेस्टली मी तुम्हाला सांगतो, आत्ता आपण बोलतोय त्या क्षणी की जी काही नावं मी माझ्या प्रोफेशनमधले कलिग्स जे काही आत्तापर्यंत नावं येत आहेत, तर BCCIनी यांना फिलर पाठवला आहे किंवा BCCIनी यांना अप्रोच केलं आहे. म्हणजे त्यांनी अप्लाय केलं आहे का आपल्याला माहिती नाही. ते 27 मेच्या आधी अप्लाय करतील का आपल्याला माहिती नाही. अजून बरीच नावं येतील आणि इन ऑल लाईकलीहूड जे नाव फायनल ठरेल ना ते नाव ऐन वेळेस बाहेर येईल. ओके,
ते आजकाल सुरू झालंय. सगळी झाकली मूठ 1.25 लाखाची असते. त्याच्यामुळे मला अजून एक नाव मी तुम्हाला आता हिंट देतो, नाव नाही घेणार, पण एक विश्वविक्रम वीर आहे ज्याच्यावर एक नाही 2 मोठे विश्वविक्रम आहेत ज्याच्या नावावर, की जे मोडले जातील असं आत्ता तरी वाटत नाहीये. त्याला इंटरेस्ट आहे. त्याने अप्लाय केलाय का माहिती नाही. तो 27 मेच्या आधी मोस्टली अप्लाय करेल. नाही पण ते आणि परदेशी आहे का भारतीय? परदेशी. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यामुळे लक्ष्मणला इंटरेस्ट नाहीये ॲज फार ॲज आय नो. पुढची जी प्रश्न आहे की मग नक्की कोणाला इंटरेस्ट आहे, तर मुद्दा तोच आहे. 3.5 वर्षांकरता वर्षातून जवळजवळ 250 ते 300 दिवस तुम्ही भारतीय असा किंवा परदेशी असा, तुम्ही घरापासून दूर राहणार आहात. येस, पैशांनी तुम्ही कॉम्पेन्सेट व्हाल, पण आजकाल जे मेजॉरिटी लोक, जे टॉप कोचेस आहेत जगातले, ते काय प्रिफर करतात, ते 1 किंवा 2 फ्रँचायझी करतात आणि अजून 1 किंवा 2 महिने कॉमेंट्री करतात. अकाउंटेबिलिटी सर्वात कमी राहते, पैसे ऑलमोस्ट तेवढे कमावले जातात. त्याच्यामुळे जसं मी म्हणलं, एकतर गुलदस्त्यातला कोच अचानक येईल पुढे, आणि परत भारतीय कोचचं स्टेचर महत्वाचं असतं ना, त्याशिवाय खेळाडू ऐकत नाही. म्हणजे आपण भारतीय समाजच तसा आहे आपला, त्यामुळे त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे मला आत्ता तरी खात्री नाही की जी नावं आली आहेत बाहेर त्यातला नक्की कोणीतरी कोच होईल. येस. आणि म्हणजे तू म्हटलास त्याच्यावरून, तर बहुतेक रमेश पवारनीच स्पोर्ट्स कट्टावरती सांगितलं की भारतीय कोचिंग स्ट्रक्चर कसं आहे. तर तो एपिसोडही तुम्ही नक्की बघा. आणि तू जो म्हटलास तोच मुद्दा की एवढी लॉंग टर्म कमिटमेंट देणं आणि त्यात 3.5 वर्षाचा प्रोजेक्ट BCCIला प्रेझेंट करून तो त्यांच्या पसंतीला पडणं. कारण जी क्रिकेट ॲडवायझरी कमिटी आहे, जतीन परांजपे, अशोक मल्होत्रा आणि सुरक्षणा नाईक, हे 3 जण अल्टिमेटली कोच कोण असेल हे ठरवणार आहेत. आणि BCCIचे सचिव असं म्हणाले आहेत की हे 3 जण जे नाव फायनल करतील त्याची नेमणूक करणं मला बंधनकारक आहे. बरोबर ना? हो, सगळीकडे तसंच असतं. डेमोक्रॅटिक सेटअप तसंच असतं. तर त्या दृष्टिकोनातून तुला असं वाटतं का की भारतासाठी एवढी लॉंग टर्म कमिटमेंट देण्यासाठी कुठलाही कोच भारतीय असू देत किंवा परदेशी असू देत सहजासहजी राजी होईल का? भलेही म्हणजे कुठल्याही, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्येही म्हटलं जातं की बाबा ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा कर्णधार हा पंतप्रधानाच्या बरोबर असतो, तसंच आपल्याकडे काहीचं असल्या कारणाने की बाबा कोच हा तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे एवढी लॉंग टर्म कमिटमेंट कोण देईल का? नाही, म्हणजे आता ही कमिटमेंट खूप मोठी झाली. आणि मध्ये सुरुवातीला अमोल कराडकर म्हणले तसं की अनेक ICC ट्रॉफीज आहेत, म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी, 2 WTC, 1 वर्ल्ड कप आणि 1 T20 वर्ल्ड कप. आणि प्रत्येक वेळा जर का नाही झाली टीमची कामगिरी चांगली, तर परत तुम्हाला ट्रोल व्हायचं आहे, परत तुम्हाला शिव्या खायच्या आहेत, परत तुम्हाला प्रत्येक ICC ट्रॉफीनंतर ते क्रिटिसाईज केलं जाणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या लाँग टर्मला लोक कमिट व्हायला घाबरतील. त्यामुळे जो तयार असेल तोच होईल ह्याच्यासाठी कोच. आणि पराग, तुला असं वाटतं की बाबा आता BCCIने एक प्रकारे हे जाहीर केलं की 3.5 वर्ष काही झालं तरी आमचा कोचला पाठिंबा राहणार. म्हणजे फुटबॉलमध्ये असं म्हटलं जातं की सगळ्यात सोपा माणूस कोण असेल ना बदलायला, तर तो मॅनेजर आहे. टीम 4 सामने हरले की तुम्ही मॅनेजरला सॅक करू शकता, म्हणतात धन्यवाद, हा नारळ, हे कॉम्पेन्सेशनचे पैसे उद्यापासून येऊ नकोस. पण जेव्हा टीम असं म्हणते की आम्ही 3.5 वर्ष तुला बॅक करणार आहोत, त्यावेळी BCCIची ही तुला विजन वाटते का की काही झालं तरी ह्या फिलॉसॉफीला स्टिक करून राहायचं आहे? यात 2 मुद्दे BCCIच्या अँगलने मला बोलावेसे वाटतील. त्यांचा असा विचार असेल की पुढच्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत कोच एक असावा. आणि भारतीय टीम जर बघितली तर ती आता सध्या एक जुने खेळाडू आपल्या करिअरच्या शेवटाकडे आहेत. किती आपण अगदी फॅन असलो त्यांच्या, तरी ती गोष्ट मान्य करावीच लागेल. नवीन खेळाडू येत आहेत, त्यामुळे कोचसाठी पण ही पुरेशी संधी. थोडा वेळ त्याला जुन्या खेळाडूंसोबत काम करावं लागेल. अनुभवी कोच हवा आहे. तर अमोल कराडकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दर्जाचा कोच हवा की ज्याला सर्व त्याच्याकडे सूत्र हवीत. आणि नवीन खेळाडू तो हळूहळू योग्य त्या स्थानी योग्य त्या ठिकाणी त्यांना संधी देऊन ती टीमही त्याला बिल्ड करायची. त्यामुळे उलट मी आनंदी आहे की जास्त मोठी जर एखादा जर कोच अप्लाय करण्यासाठी इच्छुक आहे, पद घेण्यासाठी इच्छुक आहे, तर त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्याला जुन्या खेळाडूंसोबत काम करायचं आहे, त्यांना योग्य प्रकारे फेअरवेल द्यायचं आहे, नवीन खेळाडूंचा संघ व्यवस्थित बनवायचा आहे. म्हणजे ही एक दोन्ही बाजूने बघू शकतो. हे चॅलेंजही तितकं आहे आणि एखाद्यासाठी ती अपॉर्च्युनिटी आहे. करेक्ट. म्हणजे पराग जो मुद्दा म्हटला त्याच मुद्द्यावरती गौरव तुझ्याकडे, की तो म्हटला की जुन्या खेळाडू जाऊन नवीन खेळाडू हे एक भाग झाला, पण तुला अपार्ट फ्रॉम हे ट्रान्झिशन
म्हणजे आता शुगर कोट करण्यात काही अर्थ नाही आहे की रोहित शर्मा, विराट कोहली ही 2 दादा नावं भारतीय संघातली जी आहेत ती आता त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावरती आहेत. म्हणजे जो रोहित शर्माचा एक व्हिडिओ अमित मिश्राबरोबर झाला आहे की अरे मी आत्ता 37 वर्षाचा आहे, तू काय मला सांगतोस, तुम्ही पाळण्यात असताना तू खेळायला सुरुवात केलीस काय, अशा अर्थाचा जो व्हिडिओ येतो. तर रोहित शर्मा 37 वर्षाचा आहे, विराट कोहली 36 वर्षाचा आहे. तर कदाचित नजीकच्या भविष्यात ते दोघं रिटायर होतील, ते दोघं जाऊन नवीन फळी येणार आहे. तर ते ट्रान्झिशन वगळतात भारतीय कोचसमोर आणखीन काय चॅलेंजेस असतील? मला तरी असं वाटतंय की मी मुद्दामून इंडियन कोच का म्हटलं का तर ग्रासरूट लेवलला आपल्याला नवीन प्लेयर्स आणायचे आहेत, नवीन प्लेयर्सला पुश करायचं आहे. IPL हे फक्त प्लॅटफॉर्म आहे, पण तुम्ही डोमेस्टिक क्रिकेट केवढं चांगलं हाताळलं आहे किंवा केवढं चांगलं बघितलं आहे, किती मॅचेस खेळलात आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जाणारच. कारण का आपण एखादे प्लेयर्स आणतो, आता आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत, जसं सौरव गांगुलीनी त्या काळी कम्प्लिटली नवीन फ्रेश टीम आणली होती सेटअप, बरं, आणि एक एक प्लेयर्स त्याला जे हवेत ते पिक अँड चूज करून आणले होते. हे मला वाटतं सेम ट्रान्झिशनमधून आपण जाऊ आता. कारण का आपण बघत असो की विराट आणि रोहित तर जाणार आहेत आणि हे खूप मोठा फिलर आहे जो फिल करायला. आणि असे प्लेयर्स किंवा आपण तशी बॅटर डॉमिनंट नेशन आहोत, त्यामुळे आपल्याकडे भरपूर प्लेयर्स आहेत आणि म्हणजे वेटिंगमध्ये आहेत. पण आता हां, तर वेटिंगमध्ये भरपूर आहेत. सो एक इंडियन कोच असणं गरजेचं हे त्यासाठीच की तो ही कॅन पिक दोज प्लेयर्स किंवा त्यांना बॅक करू शकतो किंवा इंडिया एमधून पुश करून सिनियर टीमला आणू शकतो. तर हे इंडियन कोचचंच काम आहे. कारण का फॉरेन कोचेस आपण जेव्हा बघतो एका अँगलनी, तर दे जनरली टेक ओपिनियन्स ऑफ पीपल किंवा जे मीडिया किंवा अजून इतर बाबी असतात त्यांच्या बेसिसवरती आपण पिक करतो की हा प्लेअर ह्याचं नाव चर्चित आहे किंवा IPLमध्ये सो अँड सो प्लेअर खेळलेला आहे. सो माझं तो पॉईंट ऑफ व्ह्यू असेल. येस. आणि अमोल, ह्याच ह्याच्यावरती अपार्ट फ्रॉम ह्या दोघांनी जे म्हटले, तुला तिसरं काही वेगळं चॅलेंज वाटतं का भारतीय? मला पटतंय जे पराग म्हणतोय की ही ऑपॉर्च्युनिटी आहे, लॉंग टर्म विजन प्लॅन करता येतं. मला एकच फक्त हे की 3 फॉर्मॅट्स इतक्या वेगळ्या पद्धतीने व्यवस्थित प्लॅन करून एक्झिक्यूट करणारा कोच खरंच उपलब्ध असेल का? ओके, कारण बदलत्या काळाची गरज आहे. BCCIने कारण काय दिलं की आमचा कोअर तर सेम राहणार आहे, कसा राहणार आहे मला नाही माहिती. म्हणजे हा मुद्दा मग गौण होतो की 2027 पर्यंत विराट आणि रोहित असणारच आहेत, वन डे आणि टेस्ट मॅचेससाठी नक्की. मग तो कोअर सेम राहू शकतो. मग विराट, रोहित, ऋषभ, बुमराह असे आपण 4 मेन कुलदीप 5वा आता आपण स्पिनर. पांड्या, हार्दिक व्हाईट बॉल स्पेशलिस्ट आहे ना, तो त्यांनी स्वतःच क्लिअर केलं, त्यामुळे विषयच संपला. त्याच्यामुळे मग आपण म्हणू शकतो, पण अदरवाईज नाही ना. म्हणजे जर तुम्हाला मग तुम्ही कोचला स्वातंत्र्य देताय का? मग तुम्ही कोचला सांगणार की हा कोर आहे, आता याच्या पुढचं तू बघ. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून खरंच कोच मिळेल का तुमच्या पसंतीचा? ओके, हे मला आत्ता तरी खात्री नाही आहे. होपफुली मी पुन्हा एकदा तसं, कारण आउटसाईड नॉईजवाला क्लबमध्ये आहे ना मी, त्यामुळे मी होपफुली म्हणजे बाराचाही आवाज आता जो वाढलाय, त्यामुळे होपफुली मी पुन्हा एकदा चुकीचा ठरेल, पण तसं आत्ता तरी आहे. सो म्हणजे आत्ता आपण जे मुद्दे चर्चेले सगळे, त्याच्यातून जे लक्षात येत आहे की NCA साठीची जी विजन आहे, म्हणजे आत्ता राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, अजित आगरकर आणि अभय कुरुवेला या चौघांनी एक शिफारसींचं हे दिलेलं आहे BCCIला की डोमेस्टिक स्ट्रक्चर कसं रिस्ट्रक्चर करा. सो ती गोष्ट घडणारे लगेचच्याच काळात ज्यावेळी नवीन कोच नुकताच अपॉइंट झाला असेल, म्हणजे त्याला त्या नवीन सिस्टीमशी जुळवून घ्यावं लागणार आहे. त्याला भारतीय संघाचा जो कोच आहे तो 3ही फॉर्मॅटचा असणार, त्यामुळे 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटची डील करावं लागणार आहे. 3.5 वर्षाची कमिटमेंट आहे. आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे मी अशा दृष्टीने म्हणून की फॅन्सच्या अपेक्षांचं ओझं जे आहे, आणि अर्थात भारतीय संघातले इगो, ॲडमिनिस्ट्रेशन, हे सगळ्या गोष्टी जर का धरल्या तर ह्या सर्व पातळ्यांवर उतरू शकेल असा जो कोच असेल तो तुझ्या नजरेसमोर कोण येतो? कोणी असेल, भारतीय, परदेशी? आता तू जे पॉईंट सांगितलेत, एकंदरीत एवढी मोठी लिस्ट आहे,
त्या लिस्टला बघून मला एक नाव येतं. आय डोंट नो इथे किती लोक सहमत असतील, पण मला माईक हेसन कुठेतरी वाटतं आहे. बिकॉज त्यांनी ऑलरेडी त्याकडे न्यूझीलंडचं एक काय म्हणतो एक्सपिरियन्स आहे. प्लस RCB सोबत जेव्हा ते एंटायर स्क्वॉड चेंज करत होते, बिंग अन RCB फॅन, एंटायर स्क्वॉड जेव्हा ते चेंज करत होते तेव्हा ग्रासरूट म्हणजे आपण मी जसं मगाशी म्हटलं ग्रासरूट लेवलला जाऊन म्हणजे त्यांनी काही काही प्लेयर्स इतके चांगले आणलेत, सईद मुश्ताक अली ट्रॉफी वगैरेमधून, आणि ही वॉज प्रेझेंट देअर. तर फार फायदेशीर ठरेल माझ्या मतीने. निनाल, मला अजूनही वाटतं की तुम्ही स्टीफन फ्लेमिंगकडे जावं, कारण की फ्लेमिंग जर का पुढच्या वेळा MS नसेल तर फ्लेमिंगही नसेल आणि मग दोन्ही तिकडे मेंटॉर आणि फ्लेमिंग इकडे कोच अशी पण सिस्टीम होऊ शकते. थोडक्यात म्हणजे जसं याला म्हटलं की गंभीर कोच झालं तर श्रेयस कॅप्टन, जसं इकडे ऋतुराजला कॅप्टन करायचं. ऋतुराज कॅप्टन होईल, कारण की तसंही त्यांनी केलं आहे. आणि आत्ता नंतर आपल्याला मिळालेलं मेन्स ह्याच्यातलं गोल्ड मेडल त्याच्याकडेच आहे. येस, श्रेयस काय म्हणतोय? श्रेयस वेडा. पराग येस. नाही, माझ्यासाठी इंडियन नाव जर पहिलं असेल तर अर्थातच झहीर खान, कारणही मी त्याचं थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आणि विदेशी कोचकडे जाण्याची जर इच्छा असेल तर माहीत नाही पुन्हा जसं गौरव म्हणाला इथे किती लोक ॲग्री करतील किंवा स्पोर्ट्स कट्टा परिवारातील किती लोक ॲग्री करतील माहीत नाही. माझ्याकडे फॉरेनर्सचे 3 नावं असतील: ओवेन मॉर्गन, ॲरन फिंच आणि शेन वॉटसन. वॉटसनने पाकिस्तान क्रिकेटला नकार दिला आणि या तिघांमध्ये जर एक चूज करायचा असेल माझ्यासाठी तर तो मॉर्गन असेल. ब्रेंडन मॅक्युलम ज्या शैलीमध्ये तो इंग्लंडसाठी 5 बॉल टेस्ट क्रिकेटमध्ये खेळतो, ओवेन मॉर्गन हा क्रिकेटिंग ब्रिलियन्स असलेला व्यक्ती आहे. जिओ सिनेमा किंवा इतर ठिकाणी त्याची कॉमेंट्री ऐकताना त्याचे मत ऐकताना ते जाणून येतं. तिन्ही फॉर्मॅटमध्ये तो ते कामगिरी करू शकतो. म्हणजे अमोल जे म्हटलं की गुलदस्त्यातनं नाव बाहेर काढणं हे तू आत्ता केलंयस. नाही, ओवेन मॉर्गन किंवा झहीर खान माझ्या पसंत या दोघांकडे असेल. आता BCCI शेवटी कोणाला निर्णय घेतो. मला तुम्हाला चौघांना विचारायचं आहे की जसं 2008 मध्ये रिसेंटली रिटायर्ड गॅरी कर्स्टन सिनियर प्लेयर्सनी आणला आणि बोर्डाला सांगितलं की हा आम्हाला कोच हवा आहे, तसं आत्ता पडद्यामागे काहीतरी घडलं आणि जर AB डिव्हिलियर्सच्या बाबतीत झालं तर तुमचं काय मत आहे चौघांचं? बिंग AB डिव्हिलियर्स फॅन मला आवडेल तो आणि विराट पुन्हा एकदा ड्रेसिंग रूममध्ये बघायला. त्याच्यामुळे मला चालेल जर का त्यांनी जर का विराट आणि रोहितने सांगितलं की डिव्हिलियर्सला कोच हे करायला, मला तरी आवडेल. आत्ताच्या क्षणी मला तरी असं वाटत नाही आणि खात्री तर नाहीच आहे. बिकॉज एकंदरीत आपण इंडियन टीम बघितली त्यांच्या आता ह्यांच्या अवतीभोवती जे एक स्ट्रक्चर आहे ते त्या कम्प्लेसंट होण्याचे चान्सेस आहेत AB डिव्हिलियर्स आला तर. सो आय डोंट थिंक सो. एकच आहे आणि मागचे आपल्याला 2 ICC ट्रॉफी झाल्या त्या आपण आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या कोचमुळेच, त्याच्यामुळे तोही एक पॉईंट. नाही, AB डिव्हिलियर्स अप्लाय करतो का, त्याची इच्छा आहे का, आणि जरी त्याची इच्छा असेल तरीही माझं मत एकांना कदाचित आवडणार नाही स्पोर्ट्स कट्टा परिवारात. पण पुन्हा फिंच, मॉर्गन आणि शेन वॉटसन हे तिघेही मला हेड कोच म्हणून डिव्हिलियर्सपेक्षा पुढे वाटतं. डिव्हिलियर्स तुला आवडत नाही बिलकुल? डिव्हिलियर्स म्हणून आवडतो काही प्रमाणात. मी डायर फॅन आहे वगैरे असं काही म्हणणार नाही, पण हेड कोच त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आहेत. म्हणजे मला बाकी पातळ्यांवर तो कदाचित खरा उतरेलही की बाबा त्याच्याकडे विजन असेल, त्याला काय क्रिकेट खेळायचं हे त्याला माहीत असेल, पण ज्या कारणासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली मग ती ऑलमोस्ट मागे घेतली का, तर कुटुंबाला वेळ देणं. म्हणजे कुठलाही कोच ज्यावेळी सोडून जातो किंवा नाही म्हणतो त्यावेळी आवडतं जे कारण असतं की नाही मला फॅमिली टाईम महत्त्वाचा आहे. तर मला वाटतं जर का ते खरंच त्याचं कारण असेल तर तो 3.5 वर्षाची कमिटमेंट देईल का हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुझं 2 नावं ऐकल्याशिवाय किंवा 1 नाव ऐकल्याशिवाय ओके, माझ्या दृष्टीने एक स्टीफन फ्लेमिंग, पण मला खात्री नाही आहे की तो कन्व्हिन्स होईल का, कारण त्या स्टीफन फ्लेमिंगला 2015 साली ओपन ऑफर होती टेबलवर, तुला काय हवं ते सांग. ओके, टर्म्स कंडिशन्स सगळ्या तुझ्या, मी फक्त सही करणार असं तत्कालीन BCCI अध्यक्ष त्याला म्हणले होते, पण तो म्हणला नाही मला घर महत्त्वाचं आहे. कारण आणि या लोकांचं आपल्याला बऱ्याच वेळा भारतीयांना आपल्याला प्रश्न पडतो काय अशी लोक असतात राव
तर त्यांना खरंच त्यांना लहानपणापासून ह्याच लाईफस्टाईलची सवय असते, राईट. त्यांना घरी फार्मवर जाऊन किंवा दिवसभर फिशिंग करणं म्हणजे काही न करणं याची इतकी सवय असते की त्यांना एकदम येऊन एवढ्या गजबजपुरी त्यांना म्हणून घुसमटतो जीव त्यांचा बराच वेळ. म्हणजे डेलस्टेन मोकळा वेळ पण होता की खरंच मासेमारी करायला जात होतो. म्हणजे नवीन नाव ऍड करतोयस का तू? नाही आणि याच्यामध्ये प्रमाणे आफ्रिकन आहे तो. बघा नाही, मला अमोल कराडकरांना एकच विचारायचं होतं की जर का 3 वर्ष आपण आत्ता म्हणतो की 3-3.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी झाला, पण BCCIच्या डोक्यात एक नाव असेल आणि तर जर का ते नाव म्हणलं की मला आत्ता 1-1.5 वर्षासाठी हे करा, मग आपण 1.5 वर्षाच्या याच्यानंतर आपण बघू आणि मग ठरवू पुढं काय करायचं आहे, तर त्याला BCCI रेडी होईल का? BCCI कुठे ऑफिशियली अनाऊन्स करतं काही? नाही, आणखी एक माझा पॉईंट होता आणि विशेषतः अमोल तुमच्यासाठी. BCCI 3 वर्षासाठी किंवा 3.5 वर्षासाठी हेड कोच म्हणून अपॉइंट करणार आहे, यामुळे अनेकांची नाराजी आहे का किंवा उत्सुकता नाही का? समजा हाच जर 2 वर्षासाठी असता, 1.5 वर्षासाठी असता, तर कदाचित आणखी काही नावं चर्चेत आली असती, त्यांची इच्छा झाली असती. जसे तुम्ही म्हणतात की फॉरेन कोचेसला ती लाईफस्टाईल नको असते. शक्य आहे, पण मला एका दृष्टीने हेही वाटतं की तेवढे सिरियस तुम्ही आहात का, हाही त्याचा मागचा विचार आहे. की जे आत्ता तुम्ही सगळेजण म्हणलात की एक पिढी फेज आउट करून ग्रॅज्युअली मग स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर मग तुम्हाला पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायला वेळ मिळावा, आणि त्याच्यामुळे कदाचित असं होईल की ते गुगल फॉर्म्स जे काही लाख सबमिट झाले असतील त्यातले चुकून असं न व्हायला पाहिजे की जे सिरियस आहेत त्यांनासाठीच बंद झालं, त्यांच्याकडून ईमेल तरी मागवून सोशल मीडियातल्या ईमेल फॉर्म्स बद्दल एक चर्चा आहे की BCCIच्या ज्या मनातील जे हेड कोच असतील 2-3 त्यांनी डायरेक्ट व्हॉट्सअपवरद्वारेच मेसेज किंवा आपला CV पाठवला असेल. येस, म्हणजे तू आता गुगल फॉर्म्सवरती आपली चर्चा झाली, तर स्पोर्ट्स कट्टाचा एक अनोखा उपक्रम आम्ही घेऊन येणार आहोत, स्पोर्ट्स कट्टा सुपर सिलेक्टर. तर त्याचा गुगल फॉर्म तुम्हाला लवकरच उपलब्ध होईल किंवा त्याचे जे डिटेल्स असतील ते सगळे आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरती असतील. तर ते काय आहे सिक्रेट ते आम्ही आत्ता गुलदस्त्यात ठेवतोय, लवकरच ते तुमच्यासमोर येईल, तर तेही तुम्ही नक्की बघा. आणि आत्ता आम्ही 5 जणांनी आमची प्रशिक्षक पदासाठी जी कोणती नावं असतील ती तुम्हाला सांगितलेली आहेत. तुमच्या मते भारतीय संघाचा पुढचा प्रशिक्षक कोण असावा हे तुम्ही आम्हाला सांगा. काही जणांनी ज्यावेळी आपण पहिल्यांदा पोस्ट केलं की भारतासाठी नवीन प्रशिक्षक असेल तिथे कमेंट्स केल्या होत्या. या व्हिडिओवरती तुमचं मत पुन्हा नोंदवलं नसेल तर आत्ता मात्र ह्या कट्ट्यावरच्या गप्पा ज्या आहेत त्या आपण थांबवूयात. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आवडला नसेल तर तसं आम्हाला सांगा. कोच कोण असावा हेही सांगा. स्पोर्ट्स कट्ट्यावरती कुठला अजून कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल तेही आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.